सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन याला मराठीत म्हणतो आपण वजाबाकी. त्याचा हा साईन, हा काय याचा सबट्रॅक्शनचा साईन आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. 7 - 5. तर ह्या मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा. 7मधून 5 उरले, 5 गेल्यावर किती उरतात? खाली उरतात 2. 6, 7, खाली किती उरतात? 2. हे सिंपल एक्झाम्पल होतं. मोठ्या संख्येतून छोटा नंबर मायनस करायचा आहे. आता 25 - 18. 25 - 18. तर हे आपण कॅरीचं बघायचं आहे आपल्याला एक्झाम्पल. आता 5मधून 8 मायनस होईल का? नाही, कारण हा स्मॉल नंबर आहे, खालचा मोठा नंबर आहे. मग काय करायचं आहे? त्याच्यासाठी शेजाऱ्याकडून कॅरी घ्यायचा, पुढच्या नंबरकडून कॅरी घ्यायचा. म्हणजे हा झाला 15. 15मधून 8 मायनस करायचा आहे. तर त्यावेळेस काय करायचं? 15 लाईन ओढायच्या तेवढ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. त्याच्यातून कुठला नंबर मायनस करायचा? 8. तेवढ्या लाईन पुसून टाकायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8. किती उरतात? 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. 15मधून 8 गेल्यावर खाली किती उरतात? 7. आपल्याला किती कुठल्या नंबरमधून मायनस करायचे तेवढ्या लाईन ओढायच्या, किंवा फिंगरवर पण आपण काउंटिंग करू शकतो. आता मग याच्याकडून आपण हा कॅरी घेतला होता. ह्या 2मधून 1 गेल्यानंतर खाली किती उरतो? 1. मग ह्या 1मधून 1 गेल्यावर खाली किती उरणार? 0. लक्षात आलं? -38 - 90. हे कॅरीचं आहे पुन्हा. आता हा 9 हा स्मॉल 9 हा बिग नंबर आहे, आणि वरचा नंबर हा 8 हा स्मॉल नंबर आहे. मग त्यावेळेस काय करायचं आहे? पुन्हा आपल्याला पुढच्या नंबरकडून कॅरी घ्यायचा. कॅरी घेतल्यामुळे हा काय झाला? 18. हा काय झाला? 18. आता 18 मग 18मधून काय करायचं आपल्याला? 9 मायनस करायचं आहे. आपण या पद्धतीने करू शकतो. आता 9चा पुढचा नंबर काय आहे? 10 11 12 13 14 15 16 17 18. कुठपर्यंत? ह्या नंबरच्या पुढचा नंबर घ्यायचा, कुठपर्यंत? आपल्याला जिथपर्यंत मायनस करायचं आहे. मग किती झाले ते? 1 2 3 4 5 6 7 8 9. खाली किती उरला? 9. पुन्हा याचा कॅरी याला द्यायचा आहे. तर कॅरी याला द्यायचा, ज्याच्यातून हा मायनस करून टाकायचा. खाली किती उरला? 2. 2मधून 1 गेला, खाली किती उरला? 1. आलं लक्षात? याचा कॅरी याला दिल्यामुळे याला एक कॅरी दिला, मग तो कॅरी 1 याच्यातून मायनस केला, त्यामुळे किती उरला? 2. मग ह्या 2मधून 1 मायनस केला, खाली उरला 19. तर आपण 2 डिजिटचं बघितलं. आता 3 डिजिटचं बघूया. 307 - 188. आता पुन्हा हा वरचा नंबर स्मॉल आहे, खालचा नंबर बिग आहे. त्यावेळेस काय करायचं? शेजाऱ्याकडून कॅरी घ्यायचा, म्हणजे हा 17 झाला. त्यावेळेस याचा विचार करायचा नाही. आता 17मधून हा मायनस करायचा 8. 17चा पुढचा 17मधून 8 मायनस करायचा. एक तर 17 लाईन ओढून घ्यायचा, त्याच्यातून 8 मायनस करायचा, जवळ आपल्याला येत नाही तर. नाही तर डायरेक्ट 8चा पुढचा नंबर काय? 9 10 11 12 13 14 15 16 17. तेवढे काउंट करून टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती उरले? 9. याचा पुन्हा याला कॅरी द्यायचा आहे आपल्याला. कॅरी द्यायचा, पण इथे काय आहे? 0. 0मधून 8 मायनस करायचा आहे. 0मधून 8 मायनस हा पुन्हा हा बिग नंबर आहे, हा स्मॉल नंबर आहे. मग आता याच्याकडून पुन्हा कॅरी घेतल्यामुळे हा 10 होतो. हा किती झाला? 10. पण याचा कॅरी आपल्याला वापस करायचा आहे. मग हा 10मधून 1 गेल्यावर खाली किती उरला? 9. तर मग ह्या 9मधून 8 मायनस केला आपण. 8 मायनस केल्यामुळे खाली काय उरला? 1. पुन्हा याच्याकडून आपण कॅरी घेतला होता, तो कॅरी याला दिला. मग ह्या 3मधून 1 गेल्यावर खाली किती उरतो? 2. मग ह्या 2मधून 1 मायनस करायचा, पुन्हा खाली उरला 1. लक्षात येतं आहे कॅरी कसे घ्यायचे? तर
420 मायनस 386 386 420मधून 386 मायनस करायचे आपल्याला. आता पुन्हा हा खालचा बिग नंबर आहे, वरचा स्मॉल नंबर आहे 0. तर त्याच्यासाठी आपल्याला शेजाऱ्याकडून कॅरी घेतल्यामुळे हा काय होईल 10. ह्या 10मधून हा 6 मायनस करायचा. आता 6 पण फिंगरवर पण काउंटिंग करू शकतो. 10मधून 6, त्याच्यावर 6चा पुढचा नंबर 7 8 9 10, खाली किती उरले 4 नंबर, 4 फिंगर. आता पुन्हा याचा कॅरी घेतला होता आपण, तो याला वापस करायचा आहे. पण इथे हा पुन्हा खालचा बिग नंबर आहे, वरचा स्मॉल नंबर आहे, याच्याकडून कॅरी घेतल्यामुळे हा 12 होतो. 12 पण याचा पहिले आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे. म्हणजे हा झाला मायनस केल्यामुळे 11. याच्याकडून आपण 1 घेतलेला होता कॅरी, याला कॅरी घेतला, हा 12 झाला. 12मधून याचा पहिले मायनस करायचा आहे आपल्याला. याचा 1 दिला आपण, तो 11. 11मधून 8 गेला, खाली किती उरतं मग 9 10 11, 3 नंबर. पुन्हा याच्याकडून आपण कॅरी घेतला आहे, तो याला द्यायचा आहे. याच्यातून मग तो याच्यातून मायनस करून घ्यायचा. 4मधून 1 गेला, खाली उरला 3. मग 3मधून 3 गेला, खाली उरला 0. लक्षात आलं हे कॅरीच. लक्षात येत आहे तुमच्या कॅरी कसा घेतो आपण. आता 4 डिजिटचं एक एक्झाम्पल बघूया आपण. 4926 मायनस 2158. 4 डिजिटचं एक्झाम्पल आहे. 4926 मायनस 2158. आता पुन्हा इथे हा बिग नंबर आहे, वरचा स्मॉल नंबर आहे, त्याच्यासाठी शेजाऱ्याकडून कॅरी घेतला, हा 16 झाला. 16मधून 8 मायनस करायचे आपल्याला. 8चा पुढचा नंबर काउंट करायचा डायरेक्ट. 9 10 11 12 13 14 15 16, किती उरले 8 नंबर. फिंगरवर सुद्धा आपण काउंट करू शकतो, खाली उरला 8. पुन्हा याचा कॅरी वापस करायचा. याच्याकडून आपण घेतलेला आहे तो लक्षात ठेवायचा. याच्याकडून एक कॅरी वापस करायचा आहे. म्हणजे ह्या 2मधून 1 गेला, खाली किती 1. आता आपल्याला काय करायचं आहे, आता पुन्हा हा स्मॉल नंबर आणि हा बिग नंबर झालेला आहे. मग पुन्हा याच्याकडून कॅरी घेतला, म्हणजे हा किती झाला 11. याच्याकडून पण आपल्याला कॅरी घ्यावा लागणार, म्हणजे 11मधून 5 गेले, खाली किती उरतात. एक तर 11 लाईन ओढायच्या किंवा 5च्या पुढचा नंबर 6 7 8 9 10 11, खाली किती उरतात मग 6. फिंगरवर पण काउंट करू शकतो आपण. पुन्हा याच्याकडून आपण एक कॅरी घेतला होता, तो याला द्यायचा. याच्याकडून कॅरी घेतलेला आहे आपण. कॅरी कोणाकडून घेतला आहे ते लक्षात ठेवायचं. नंतर कॅरी घेतला आहे, याच्याकडून कॅरी घेतल्यामुळे 9मधून 1 गेल्यावर खाली किती उरतो 8. मग ह्या 8मधून 1 मायनस होऊ शकतो का, होऊ शकतो, कारण तो स्मॉल नंबर आहे. मग 8मधून 1 गेल्यावर खाली उरला 7. आता आपण याच्याकडून कॅरी घेतला होता का नाही, मग डायरेक्ट 4मधून 2 गेला, खाली उरला 2. काय आलं आन्सर 2768. तर मी तुम्हाला कॅरी कसा घ्यायचा ते दाखवलेलं आहे. सबट्रॅक्शन कसे करायचे कॅरीचे ते दाखवले आहे अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही पण थोडे छोटे छोटे एक्झाम्पल घेऊन मायनस करायला शिका, म्हणजे लवकर लक्षात येईल. जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.